काल काय झालं आहे मला माहीत नाही. मला 9:15 वाजता फक्त ट्रेड करायचा आहे. अरे यार, ट्रेड हातातून निघून जाईल, आताच ट्रेड करतो. अरे यार, मला आता वाटतं मार्केटवरती जाणार. अरे स्टॉप लॉस हिट झाला, चला आता पुट बाय करतो. दोन्ही साईडला ट्रेड. तुम्हाला वाटत नाही यालाच आपण फोमो, ओव्हर ट्रेडिंग आणि या सर्व गोष्टीच आपण एवढ्या दिवस बघतोय आणि ह्याच चुक्या आपल्याबरोबर नेहमी होतात. किती आपण एक दिवस पहिले विचार करतो का उद्या नाही करणार, पण जसा 9:15 वाजले का आपल्याकडून त्याच चुक्या वारंवार होतात आणि आपण मोठे मोठे लॉसेस घेत आहोत आणि छोटे छोटे प्रॉफिट करून मोठे लॉसेस घेत आहोत. तर माझा चॅनल खोलण्याचा उद्देशच हा होता का मला आत्ता ज्या 4-5 वर्षानंतर हे समजलं होतं का मार्केटमध्ये चार्ट्स, स्ट्रॅटेजी वगैरेने पैसे बनत नाही. मार्केटमध्ये पैसे फक्त बनतात सायकोलॉजी, इमोशन्स, रूल्स आणि डिसिप्लिनने. तर हेच गोष्टी मी आपल्या मेंबर्सला सांगत असतो आणि आपल्या ॲपवर पण आपण याच गोष्टी शिकतोय. कारण मला माहीत आहे तुम्हाला मार्केट येतं, तुम्ही पण मार्केट चांगलं प्रेडिक्ट करता. आज बघा, काल जी आपल्याकडून चूक झाली, ज्यांनी रील नसेल बघितली त्यांनी बघा. काल आपण 50 पॉईंट सांगून मी काय केलं होतं, मी ॲटलिस्ट माझा लॉस कव्हर केला होता आणि मी थांबलो होतो. पण तिकडून आपला मार्केट रिव्हर्स झाला आणि जो प्रॉफिट होता तो पण ट्रेड झाला. तर ती सेम ट्रेड मला आज भेटला. मी मेंबर्स लोकांना पण सेम ट्रेड झाला, त्यांनी पण सेम ट्रेड केला आणि मी त्यांना बोललो 50 पॉईंटमध्ये बुक करा. आज पण तीच गोष्ट झाली. जसा मी प्रॉफिट बुक केला तिथून मार्केट परत रिव्हर्सल आला आणि मार्केट साईडवेज होता पूर्ण दिवस. तर याच गोष्टी आपण यालाच डिसिप्लिन बोलतो आणि याच गोष्टी आपण आपल्या ॲपवर शिकतो आणि आज आपण काहीतरी 3,200चा प्रॉफिट केला आहे. थँक्यू.